इथे उपस्थित अस इथे उपस्थित असणारे आपले प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर प्रफुल्ल वाघमारे सर असतील किंवा स्वदेश फाउंडेशन मधील अनु मॅडम असतील व इथे सर्व जमलेले स्वदेशचे काही प्रतिनिधी व आपले मित्र मैत्रिणींनो, तुमचे सर्वांचे ह्या करिअर मार्गदर्शनच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. पुढे जाण्याआधी मला प्रफुल्ल सरांना सांगायला आवडेल की सर, हे जे काही विद्यार्थी आता जॉईन झालेले आहेत आणि होत आहेत, हे आपले संपूर्ण रायगड जिल्ह्यातील 7 तालुक्यांमधले सर्व विद्यार्थी आहेत, जे वेगवेगळ्या तालुक्यातील आहेत, वेगवेगळ्या घटकातील आहेत, वेगवेगळ्या वर्गात शिकत सध्या आहेत. हे सर्व आमचे जे स्वदेशचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्या माध्यमातून या सगळ्या सेशनसाठी आज जॉईन झालेले आहेत. तर सर्व मंडळींना मला सांगायला आवडेल की डॉक्टर प्रफुल्ल वाघमारे सर जे आपल्या सोबत आज इथे उपस्थित आहेत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, ते पार्टनर ब्रेन हंट कन्सल्टिंगच्या माध्यमातून मनुष्यबळ विकास सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. तसेच एक उत्तम करिअर मार्गदर्शक म्हणूनही सर्वांना ते परिचित आहेत. तर डॉक्टर प्रफुल्ल सरांचे मी खूप मनपूर्वक आभार मानतो. प्रथम की वेळात वेळ काढून आमच्या सर्व मंडळींसाठी आज इथे उपस्थित राहिलात. आणि तुम्हाला मी विनंती करेन की आपण आपले करिअर मार्गदर्शनचे जे सत्र आहे ते सुरू करावे. धन्यवाद सर. नमस्कार विक्रांत. धन्यवाद विक्रांत. सुरुवातीला मी स्वदेश फाउंडेशन आणि अनु यांचे आभार मानतो. त्यानंतर आपण आता आपल्या ऍक्च्युअल मार्गदर्शन सत्राला सुरुवात करू. मुलांनो, आपण शाळेत जातो. शाळेत जात असताना आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. कधी आपल्याला उडतं विमान दिसतं, कधी एक बस चालताना दिसते, कधी आपण रेल्वेने प्रवास करतो. आपलं 1ली ते 10वी किंवा 1ली ते 9वी म्हणू आपण, आपलं आयुष्य नवीन नवीन गोष्टी बघण्यामध्ये जाते आणि इथून ते आयुष्य पलीकडे चालत राहतं. आता जेव्हा विमान आपल्याला आकाशात उडताना दिसतं, तेव्हा कुतूहल येतं. हॅलो, एम आय ऑडिबल? येस. हे विमान चालतं कसं? तर ते पायलट चालवतो. मग पायलट चालवतो, मला विमान उडवायची इच्छा होते, मला पायलट होण्याची इच्छा होते. कधी मला रेल्वेचा ड्रायव्हर व्हायची इच्छा होते, तर कधी मला उरी सारखा सिनेमा बघितल्यावर मला सैनिक होण्याची इच्छा होते, मला कमांडो व्हायचं असतं. तर कधी मला फिल्म ऍक्टर व्हायचं असतं, कारण आम्ही छान सिनेमे पाहून येतो आणि सिनेमा पाहिल्यावर त्यातला ऍक्टर होण्याची आपली इच्छा असते. अशा वेगवेगळ्या इच्छा आपल्या होत असतात आणि त्या वेळोवेळी बदलत जातात. मला 1लीत काही वेगळं व्हायचं असतं, मग 2रीत गेल्यावर मला काही अजून वेगळं व्हायचं असतं. त्याचबरोबर माझा मोठा भाऊ किंवा माझी मोठी बहीण, माझ्या नात्यातले कोणत्या वेगळ्या करिअरमध्ये असतील, तर ते सुद्धा मला व्हायची इच्छा असते. पण मी एकत्र सगळं करू शकणार का? नाही, कधीच नाही. मी करिअर हे एकच करू शकणार आणि त्यामध्येच मला समोर जायचं आहे. पण मग मी ते निवडायचं कसं? मला 1लीत तर पायलट व्हायचं होतं, 2रीत ट्रेन ड्रायव्हर व्हायचं होतं, 3रीत मला ऍक्टर व्हायचं होतं, 4थीत गेल्यावर मला मिलिटरीत जायचं होतं. मग हे मी करायचं कसं? माझी तर वेळोवेळी ड्रीम्स बदलत जातात. मग हे बदलणारे ड्रीम्स जे असतात, ते करिअर हे आपलं स्वप्न करिअर असतं. आणि दुसरं हे ऍक्च्युअल करिअर असतं, जे आज रोजच्या जगात मी जगत असतो, जे रोजच्या जगात मी बघत असतो आणि जे मी शिकत असतो. हे माझं रोजचं करिअर असतं आणि त्यातनंच माझं करिअर डेव्हलप होतं. मी मिलिटरीत जाऊ शकणार नाही असं बिलकुलच नाही. मी विमान उडवू शकणार नाही असं बिलकुलच नाही. पण मी विमानही उडवीन, मी मिलिटरीतही जाईन, मी ऍक्टरही होईल, हे होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला काही तर एक किंवा साइड बाय साइड 2 करिअर करू शकतो. मग आता आपण तर आता विद्यार्थी वयात आहोत. आपण 10वी पर्यंत 9वी 10वीचे विद्यार्थी आहोत. मग 9वी 10वीचे विद्यार्थी आपण आहोत, तर आपल्याला इथून बेस करिअर काय आहे, म्हणजे मूळ करिअर आपल्याला काय करायचं आहे, इथून पलीकडे काय करायचं आहे, की जे करून मी पायलट होऊ शकेन, जे करून मी इंजिनियर होऊ शकेन, जे करून मी डॉक्टर होऊ शकेन, किंवा माझ्या घरच्या परिस्थितीमुळे मी ताबडतोब
पैसा कमवायला सुरुवात करू शकेन, असे काहीतरी करिअर आपल्याला करायचे आहेत. आणि आपल्या संपूर्ण शिक्षण क्षेत्रामध्ये असे भरपूर करिअर अवेलेबल आहेत, भरपूर कोर्सेस अवेलेबल आहेत, की जे आपण ताबडतोब पैसा कमवण्यासाठी करू शकतो, जे आपलं ड्रीम करिअर जगण्यासाठी करू शकतो, जे की मला एखादा इंडस्ट्रियलिस्ट व्हायचं असेल ते करण्यासाठी पण करू शकतो. पण मग ह्यासाठी लागतं काय? माझं शिक्षण फक्त? हो, इनिशियली शिक्षणच लागतं. पण ते निव्वळ शिक्षणाने होत नाही. मग माझ्यामध्ये अंगीभूत गुण काय आहेत? कोणत्या गुणामुळे ते मी करू शकतो? तर त्याची एक माझी क्षमता, माझी योग्यता हे मला बघण्याची खूप गरज असते. आता योग्यता मी बघणार कशी? आहेत ना, तुमचे शिक्षक आहेत तुमची योग्यता जाणायला. तुमच्या क्षमता कोण जाणणार? तुमचे शिक्षक आहेत, तुमचे पालक आहेत, हे तुमची क्षमता जाणणार. आईला माहिती असतं माझं मूल कसं आहे. माझा मुलगा कशात चांगलं काम करू शकतो हे आईला बरोबर माहिती असतं. वडिलांना बरोबर माहिती असतं, की मुलगा काय करू शकतो. तसंच शिक्षकांना सुद्धा माहिती असतं, की हा विद्यार्थी कसा काय करणार आणि कसा समोर जाणार. तर हे झाले आपले करिअर, की आपण काय करू शकतो, ही झाली आपली क्षमता. सॉरी, नॉट करिअर. ह्या झाल्या आपल्या क्षमता, ज्या की आपले पालक आणि शिक्षक जाणू शकतात. मग आता आपल्याला आपण तर आता 9वी आणि 10वीत आहोत. इथूनच आपल्याला ॲक्चुअल शिक्षणामध्ये कोर्स निवडायचा आहे. मग तो निवडायचा कसा? त्याला काही तर आपल्याला बेस लागेल, की जे करून आपण तो निवडू. तर आपण यानंतर एक मी स्लाइड्स आपल्याला प्रेझेंट करतोय. त्या स्लाइड बघूया. त्यामध्ये तुम्हाला कळेल, की आपण कसं 10वी नंतर काय कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहे आणि आपण काय करू शकतो. ठीक आहे? तर विक्रांत सर, मी आता स्लाइड प्रेझेंट करतोय. येस सर, येस. ओके. ठीक आहे सर. स्लाइड दिसतायत? हो सर, दिसत आहे सर. ओके, ओके. आता 9वी आणि 10वी मध्ये आपल्या मनात हा गोंधळ निर्माण होतो, की मी 10वी नंतर काय करायचं? कारण 9वी नंतर मी 10वीत जाणार. बरोबर आहे. आपण पहिली नंतर दुसरीत गेलो, दुसरीतनं तिसरीत गेलो, असंच करत आपण 10वीत आलो. तिथपर्यंत आपल्याला कोर्सेस बघायचे नव्हते. तिथपर्यंत आपल्याला काहीच सिलेक्ट करायचं नव्हतं. ना सायन्स सिलेक्ट करायचं होतं, ना कॉमर्स, ना आर्ट्स, ना काही. जी विषय आपल्याला दिले होते शाळेने किंवा आपल्याला सरकारी शिक्षणातनं जे अवेलेबल होते ते आपण विषय शिकत गेलो. पण मग 10वी नंतर करायचं काय? इथे माझा खरा कस इथे लागणार आहे. पालकांचा खरा कस इथे लागणार आहे. शिक्षकांचा खरा कस इथे लागणार आहे, की विद्यार्थ्याला प्रॉपर त्याच्या क्षमतेप्रमाणे मार्गदर्शन झालं पाहिजे. तर मग काय? सुचत तर काहीच नाही आहे. मग ठरवेल कोण? पालक ठरवतील? हो, ठरवतील. शिक्षक ठरवतील? नक्कीच ठरवतील. मित्र थोडं बहुत गाईडन्स करतील. नातेवाईक? हो, नातेवाईक पण आपल्याला गाईडन्स करतीलच. आणि कोणी? हो, या व्यतिरिक्तही कोणी आपल्याला सांगितलं तर कळेल. पण हे सगळ्याचं जेव्हा जंबलिंग होतं, जेव्हा एकत्रित हे सगळे लोकं आपल्याला सांगायला लागतात, की "अरे, तू इंजिनिअरिंग कर, तुला मेडिकलला जायचं आहे." नाही. "तुला पायलट व्हायचं आहे." नाही. "तुला इंडस्ट्रियलिस्ट व्हायचं आहे, त्यासाठी तुला ABC कोर्स करायचा आहे. तुला अजून काही कोर्सेस करायला पाहिजे." "नाही, नाही, नाही, तुला फॉरेनलाच जायचं आहे. तू कॉम्प्युटर शिक रे बाबा." माझा मित्र कॉम्प्युटर शिकून फॉरेनला गेलेला आहे. असे सगळ्या गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील आणि तिथे तुम्ही कन्फ्यूज व्हाल. मग काही लोकं सायन्सच्या मागे लागतील, काही लोकं इंजिनिअरिंगच्या मागे लागतील, काही लोकं म्हणतील, "नाही, नाही, इंजिनिअरिंगची गरज नाही. माझा मित्र तर साधा कॉमर्स होऊन परदेशात गेलाय." तुझं परदेशाचं जे स्वप्न आहे ते तसंही पूर्ण होऊ शकतं. पण हे आपण सांगतो कुणाला आहे? हे सगळी ही मंडळी सांगतात कुणाला आहे? एका 9वीच्या आणि 10वीच्या विद्यार्थ्याला. ज्याला की स्वतः निर्णय घेण्याची क्षमता ज्याची थोडी कमी असते, अशा विद्यार्थ्याला आपण सांगत असतो. मग सांगेल कोण? ॲक्चुअली मग ठरवायचं कसं? या सगळ्यातनं सम अप काढायचा कसा? मग इथे करियर मार्गदर्शकाचा सल्ला घ्यायला पाहिजे.
मग तो सल्ला कसा असतो? तो सल्ला काही फक्त करिअर मार्गदर्शकाकडे जाऊन तुम्ही विचारणार की अहो मी आज 9वीत आहे, उद्या 10वीत जाणार, 10वी मी पास होणार आणि माझे 10वीचे पास झाल्यावरचे मार्क्स आहेत. हे मार्क्स माझे 90% आहेत किंवा माझे 40% आहेत, 50% आहेत. एवढे माझे मार्क्स आहेत, त्याच्यावर तुम्ही सांगा मी काय घेऊ? करिअर मार्गदर्शक तुम्हाला त्याच्यावर काहीही सांगू शकणार नाहीत. त्याच्याबरोबर एक टेस्ट असते, जी कल आणि क्षमता चाचणी असते, ती दिल्यावर ते सांगू शकतील, पण निश्चित सांगू शकतील. ते झाल्यावर ती जर टेस्ट तुमची झाली, तर करिअर मार्गदर्शक तुम्हाला 100% गाईड करू शकतील आणि ते जे गाईडन्स होईल, त्यातनं तुम्ही प्रॉपर स्ट्रीम ठरवू शकाल. मग 10वी नंतर काय? आपण आता पाहिलं, की या सगळ्यांचे तर सल्ले आपण घेतले. पण सल्ले घेतल्यावर 10वी नंतर काय असतं? कारण हे तर सायन्स घ्या, कॉमर्स घ्या, आर्ट्स घ्या, ह्याच्या नंतर पण ऍक्च्युअल तर करिअर त्यानंतर आहे. म्हणजे मला पायलट व्हायचं असेल तर काय घ्यायचं? मला इंजिनियर व्हायचं असेल तर काय घ्यायचं? या सगळ्यासाठी 10वी नंतर हे जे आपण स्लाइडवर बघता आहात, तेवढे पर्याय अवेलेबल आहे. आपण सायन्स घेऊ शकता, आपण कॉमर्सकडे जाऊ शकता, आपण आर्ट्सकडे जाऊ शकता, आपण ITI घेऊ शकता, आपण पॉलिटेक्निक करू शकता, होम सायन्स करू शकता आणि MCVC करू शकता. ह्यामध्ये काही कोर्सेस असे आहेत, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स ह्या ज्या गोष्टी आहेत, यामध्ये पलीकडे पण बरंच काही करता येतं. पण जसं MCVC आहे, MCVC हे तुम्हाला ताबडतोब रोजगार अवेलेबल करून देतं. ITI ताबडतोब रोजगार अवेलेबल करून देतं. पॅरामेडिकल हो, ते पण ताबडतोब रोजगार अवेलेबल करून देतं. पॉलिटेक्निक निश्चितच रोजगार अवेलेबल करून देतं. पण सायन्स, कॉमर्स, आर्ट्स आणि होम सायन्स जर या गोष्टी घेतल्या, तर ह्यानंतर पलीकडे पण तुम्हाला शिक्षण घ्यावं लागतं आणि ते झाल्यावरच तुम्हाला रोजगार मिळू शकतो. पण सायन्स घेतलं तर सायन्स कोण घेऊ शकतं? सायन्स घेणाऱ्याचं 10वी नंतर ज्याला सायन्स घ्यायचं असतं, त्याचं गणित चांगलं असणं गरजेचं आहे. ज्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे त्यासाठी. पण गणित सोडूनही सायन्स आहे. तुम्हाला मेडिकलकडे जायचं असेल, तर तुम्ही सायन्स घेऊ शकता. त्याला PCB ग्रुप म्हणतात. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ग्रुप. हे मेडिकलकडे जाऊ शकतात. PCM ग्रुप घेणारे लोक इंजिनिअरिंगकडे जाऊ शकतात. हे सायन्सचे बेसिक अभ्यासक्रम झाले, जे की 10वी नंतर 12वीत जाण्यासाठी आहेत. त्यानंतर कॉमर्स. कॉमर्समध्ये काय? कॉमर्समध्ये तुम्ही 10वी नंतर कॉमर्सला ऍडमिशन घेता आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं असतं? त्यानंतर तुम्हाला BCom करायचं असतं. त्यानंतर तुम्हाला MBA करता येतं, CA करता येतं, CWA करता येतं, CS करता येतं आणि तुम्हाला काही डिप्लोमा कोर्सेस करता येतात, जेणेकरून तुमचा करिअर तिथून सुरू होऊ शकतं. आर्ट्समध्ये काय आहे? आर्ट्समध्ये तुम्हाला तिथून तुम्ही BA करू शकता. साधारणतः आर्ट्सकडे लोकांचा कल फार कमी असतो. पण आर्ट्स ही गोष्ट ही स्ट्रीम अशी आहे, की या स्ट्रीममध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता. या साधारणतः कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देण्यासाठी आर्ट्स ज्यांचा एम कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतो, ते लोक साधारणतः आर्ट्स निवडतात. कारण त्यामध्ये अभ्यासाचा स्ट्रेस कमी असतो, पण नॉलेज बेस जास्ती असतो आणि तिथून कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी बिल्डअप करतात. ITI काय असतं? ITI मध्ये पण तुम्हाला बरेचसे कोर्सेस मिळू शकतात, जे की त्यामध्ये तुम्हाला प्लंबिंग, फिटिंग, इलेक्ट्रिशियन आणि तत्सम असे बरेचसे कोर्सेस त्या ITI मध्ये सुद्धा तुम्हाला मिळू शकतात. आता पॉलिटेक्निक मध्ये तुम्ही इंजिनिअरिंग करू शकता. तर इंजिनिअरिंग कशात करू शकता? तुमचं सिव्हिल आहे, मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, IT आहे, फाईन आर्ट्स आहे, ऍग्रिकल्चर आहे. या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही पॉलिटेक्निक डिप्लोमा सुद्धा करू शकता. MCVC, पुन्हा MCVC मध्ये इंजिनिअरिंग, ट्रेड आहे, बिझनेस, कॉमर्स, आर्किटेक्चर, होम सायन्स ह्या गोष्टी आहेत. पॅरामेडिकल, नर्सिंग
या गोष्टी त्यामध्ये अवेलेबल आहे. आता हा एक चार्ट दिलाय जे मी तुम्हाला सांगितलं तेच या चार्टमध्ये आहे. त्याच्यात सब्जेक्ट वाईज दिलेला आहे. सायन्समध्ये तुम्हाला साधारण कोणते सब्जेक्ट्स घ्यावे लागतील? तुम्हाला फिजिक्स राहील, केमिस्ट्री राहील, इंग्लिश राहील, सेकंड लँग्वेज एक इंग्लिश राहील, मॅथेमॅटिक्स राहील आणि बायोलॉजी किंवा त्याऐवजी जिओग्राफी राहील. हे जे कोर्सेस आहे या कोर्सेसमध्ये तुम्हाला इलेक्टिव्ह सब्जेक्ट्स पण असतात. जसं PCM घेतलं त्यानंतर तुमच्या 2 लँग्वेजेस असतात. मॅथ्सच्या ऐवजी तुम्ही जिओग्राफी पण घेऊ शकता. बायफोकल एक प्रकार आहे 10वी नंतर जे की इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी आणि फिशरीज अशा 3 बायफोकल सब्जेक्ट्स आहे जे की फिजिक्स, केमिस्ट्री, इलेक्ट्रॉनिक्स घेतलं तर मॅथ्स, बायोलॉजी सुटतं. ET असेल तरी सुद्धा बायोलॉजी सुटतं आणि फिशरीज असेल तर मॅथेमॅटिक्स सुटतं. हे झाले सायन्सचे सब्जेक्ट. मग सायन्स नंतर सायन्स घेतलं मी तर त्यानंतर मला काय करायचं आहे? मी काय काय होऊ शकतो सायन्स घेतल्यानंतर? मी डॉक्टर होऊ शकतो, मी इंजिनियर होऊ शकतो, मी पायलट होऊ शकतो, मी टीचर होऊ शकतो, मी प्रोफेसर होऊ शकतो, मी केमिस्ट होऊ शकतो, मी इंडियन नेव्हीमध्ये जाऊ शकतो, मी एअरफोर्समध्ये जाऊ शकतो, मी आर्मीमध्ये जाऊ शकतो. बऱ्याचशा गोष्टी मी सायन्स घेतल्यावर करू शकतो. मग कॉमर्समधले पण मी सब्जेक्ट्स आपल्या स्क्रीनवर आहेत जे की इंग्लिश, अकाउंट्स, इकॉनॉमिक्स, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स, एक लँग्वेज, IT, मॅथ्स, सेक्रेटरी प्रॅक्टिस हे कॉमर्सचे विषय झाले. मग हे झाल्यावर मी काय करू शकतो? हे तर विषय झाले. हे तर 10वी 12वीत मी 11वी 12वीत मी शिकणार. त्यानंतर मी ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेणार. पण मी हे घेतल्यावर कॉमर्स घेतल्यावर करू काय शकणार? माझं करिअर काय असेल? तर माझं उत्तम करिअर ह्याच्यात कॉमर्समध्ये पण असतं. त्यामध्ये CA करू शकता, CS करू शकता, CWA करू शकता, प्रोफेसर होऊ शकता, बँकेच्या एक्झाम्स देऊ शकता तुम्ही, फायनान्स साईडला जाऊन कोणत्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये फायनान्स मॅनेजर होऊ शकता, बँकमध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जॉब्स करू शकता, इव्हन स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही काम करू शकता, इकॉनॉमीज मध्ये काम करू शकता. इकॉनॉमी मध्ये कॉमर्स बरोबर आर्ट्सचेही लोक काम करू शकतात जे इकॉनॉमिक्स विषय घेतात. इकॉनॉमिक्सचे पण सब्जेक्ट्स इथे दिले आहेत. इकॉनॉमिक्स आर्ट्सचे पण सब्जेक्ट्स इथे दिलेले आहेत. आर्ट्समध्ये एक साधारणतः LLB करण्यासाठी लोक आर्ट्स प्रिफर करतात. होम सायन्सचे सब्जेक्ट्स इथे दिलेले आहेत, MCVC चे दिले आहेत, ITI चे आपण दिले आहेत. ITI याकरता की जे 10+2 असतं, ह्यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, टर्नर, वेल्डर, फिटर, टूल अँड डाय मेकर, मेकॅनिस्ट, रेफ्रिजरेशन, रिपेअरिंग, नंतर डिझेल मशीन्स, ड्राफ्ट्समन या सगळ्या गोष्टी ITI मध्ये येतात. आता ITI मध्ये ITI केलंच पाहिजे हो, कारण कसं आहे केलंच पाहिजे असं ज्यांना इमिजिएट जॉबची गरज आहे, ज्यांना इमिजिएट पैसा मिळवायचा आहे, ज्यांना घरच्या परिस्थितीमुळे सुद्धा करायची जर गरज असेल तर आणि किंवा अजून तिसरं म्हणजे ज्याची हायर एज्युकेशन घेण्याची स्वतःची क्षमता नसेल. क्षमता 2 प्रकारची असतात. एक तर तुमची स्वतःची क्षमता आणि दुसरी म्हणजे सोशल क्षमता. सोशल क्षमता म्हणजे माझ्याकडे पैसे नाहीत, मी शिकू शकत नाही किंवा माझ्यावर घरची जबाबदारी आहे म्हणून मी समोर शिकू शकत नाही. ह्या ज्या गोष्टी आहे या सोशलमध्ये येतात. आणि माझी क्षमता हो मी शिकू शकतच नाही. कारण मी बस झालं. इथून मी पलीकडे समोर नाही येऊ शकत. हे जेव्हा मला कळतं तेव्हा ITI कामात येतं. कारण तिथून तुम्ही अर्निंग सुरू करता. डिप्लोमा केल्यावरही ITI सारखंच आहे. पण डिप्लोमा हा थोडा प्रो इंजिनिअरिंग असल्यामुळे ह्याची टफनेस थोडी जास्ती असते. हे थोडं ITI पेक्षा कठीण असतं. MCVC 12वी नंतर 2 वर्षाचा कोर्स आहे. त्यानंतरही तुम्ही ते ITI सारखंच आहे, पण ते तुम्हाला तंत्र माध्यमिक शाळांमध्ये न शिकता तुम्ही अलाइड कॉलेजशी अलाइड ठिकाणी पण ते शिकू शकता. होम सायन्समध्ये
होम सायन्स इटसेल्फ म्हणजे होम सायन्स हा शब्दच सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. त्याचे पण विषय आपण इथे दिलेले आहेत. आता मी जे तुम्हाला सायन्स बद्दल समजून सांगितलं, तेच मी इथे एक्सप्लेन केलेलं आहे. इथे मी थोडे ग्रुप्स करून सांगितलेलं आहे, की सायन्समध्ये ग्रुप ए मध्ये काय येतं? भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे लोकं साधारणतः बी.टेक ह्याकडे जाऊ शकतात. त्याचबरोबर ग्रुप बी ज्याच्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र आहे. ही लोकं एम-बी-बी-एस, बी-एम-एल-टी, बी-फार्म म्हणजे बॅचलर ऑफ फार्मसी, नंतर मग बॅचलर ऑफ मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी किंवा मग फोरेन्सिक सायन्सेस याकडे जाऊ शकतात. कॉमर्स अगेन मी तुम्हाला पहिलेच सांगितलं कॉमर्सचं या स्लाइड्स फक्त मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. पहिलेच मी हे सगळं सांगितलेलं आहे. सी-ए-सी-एस, सी-डब्ल्यू-ए, एम-बी-ए, बिझनेस मॅनेजमेंट सगळ्यांचं एक स्वप्न असतं. विद्यार्थ्यांचं शालेय विद्यार्थ्यांचं तर नक्कीच असतं, की मला मॅनेजर व्हायचं आहे. कारण माझा दादा, माझे बाबा किंवा माझा काका, माझा मामा यापैकी कोणी ना कोणी कोणत्यातरी कॉर्पोरेट कंपनीमध्ये मॅनेजर असतं. किंवा कुठेतरी आम्ही एखाद्या साहेबाला पाहिलेलं असतं. त्याच्यासारखं मला व्हायची इच्छा असते. तर त्यालाच बिझनेस मॅनेजमेंट, एम-बी-ए किंवा बी-बी-ए हे कोर्सेस करू शकता आणि त्या साइडलाही जाऊ शकता. ॲडव्हर्टायझिंग, सेल्स मॅनेजमेंट, ॲडव्हर्टायझिंग हा खूप मोठं क्षेत्र आहे. ह्यामध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकता. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग हे पण कॉमर्सचे काही सब्जेक्ट आहेत. आर्ट्समध्ये आर्ट्समध्ये हे तुम्हाला काय-काय करू शकता दिलेलं आहे. प्रॉडक्ट डिझायनिंग. आता तुम्ही हाताला बांधायचं एक घड्याळ बघितलं असेल. त्या घड्याळीत वेगवेगळे डिझाईन्स येतात. कधी कुठे रोमन लिपीत लिहिलेलं राहतं, कुठे फक्त 12 लिहिलेलं राहतं. घड्याळीचं जे रिस्ट वॉच असतं, हाताच्या घड्याळ, तर त्याबद्दल बोलतोय मी. त्याचे डिझाइन वेगवेगळे असतात. स्त्रियांसाठी असलेले डिझाइन वेगळे असतात, मुलींसाठी कॉलेज गोईंग मुलींसाठी वेगळे असतात, शालेय विद्यार्थ्यांचे वेगळे असतात, तर ऑफिस गोईंग लोकांचे वेगळे असतात. या सगळ्यांचं डिझाइन, हे जे प्रॉडक्ट डिझाइन आहे, हे किंवा तुम्ही घड्याळ तर सोडा, तुम्ही एक मोबाईल घ्या. मोबाईल हा सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक कंपनीचा, प्रत्येक याचा जरी स्क्रीन सेम असेल, तरी आतमध्ये त्याचे बरेच वेगवेगळे सॉफ्टवेअर्स असतात. त्याचं मेकॅनिझम वेगळं असतं. हे जे डिझायनिंग आहे इंटरनल, हे प्रॉडक्ट डिझायनिंगमध्ये येतं. मीडिया अँड जर्नलिझम. आपण टीव्ही सगळेच बघतो. न्यूज चॅनल्स नेहमीच बघतो. ह्यामध्ये जे रिपोर्टर्स असतात, जे बातम्या गोळा करतात, या सगळ्याला किंवा पेपरमधले जे वार्ताहर असतात, दॅट इज कॉल्ड एज जर्नलिझम. मीडियामध्ये सध्या मीडियाचा इतका जास्ती प्रसार आहे, की ह्यामध्ये मीडिया अँड जर्नलिझम मध्ये पण भरपूर प्रमाणात स्कोप आहे. हां, पण यामध्ये आपण विचार कराल, की तिथे तर इंग्लिश बोलतात. तिथे सगळ्या भाषांमधली लोकं आहेत. मराठी, हिंदी, इंग्लिश आणि बाकीच्या लोकल लँग्वेजेस प्रत्येक ठिकाणी तुम्ही काम करू शकता. ज्याची लँग्वेज चांगली आहे, जो व्यवस्थित भाषा बोलू शकतो, व्यवस्थित भाषा लिहू शकतो, भाषा लिहिणे आणि बोलणेच नाही, तर भाषेमध्ये जो जगलरी करू शकतो, म्हणजे खूप वेगवेगळे शब्द वापरू शकतो, असा व्यक्ती जर्नलिझममध्ये काम करू शकतो. फॅशन टेक्नॉलॉजी. आपल्याला माहिती आहे, की फॅशन डिझायनिंग आणि टेक्नॉलॉजी काय आहे? आपण शर्ट पॅन्ट्स दर 5-6 वर्षात नवीन फॅशन आली असते. मुलींचे ड्रेसेस दर 5-6 दर 2-3 वर्षात नवीन डिझाइन येतं. हे जे आहे फॅशन डिझायनिंग आणि टेक्नॉलॉजी. नंतर व्हिडिओ क्रिएशन एडिटिंग. आजकाल YouTubeचा जमाना आहे. YouTubeमध्ये तुम्हाला व्हिडिओ तयार करायचे आहेत, ते एडिट करायचे आहे. हे तर आपण आपल्याच फोननी साधारण सुरुवातीला करतो. पण जे प्रोफेशनल यूट्यूबर्स आहेत, त्यांचे ह्याच्या स्वतःच्या लॅब असतात. तर व्हिडिओ क्रिएशन आणि एडिटिंग हे पण एक खूप महत्त्वाचं क्षेत्र आहे. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आणि त्याचं ट्रेनिंग हेही एक क्षेत्र आहे. आय-टी-आय. आय-टी-आय केल्यावर काय होतं हे मी मगाशी तुम्हाला सांगितलं. जॉब अपॉर्च्युनिटीज क्रिएट होतात. स्वतःचा छोटा बिझनेस घालू शकतो.
नंतर ITI झाल्यावर जर इमिजिएट तुम्हाला साधारणतः तुम्ही लोक गल्फ कंट्रीज वगैरे मध्ये या लोकांना जॉब मिळू शकतो. आणि पलीकडल्या स्टडीज साठी पण तुम्ही जाऊ शकता. पॉलिटेक्निक डिप्लोमा केल्यावर तुम्ही काय करू शकता, कशात करू शकता, ते तर वेगवेगळ्या ट्रेड्स आहेतच. मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, केमिकल आहे, कॉम्प्युटर आहे, ऑटोमोबाईल आहे, IT आहे, आणि अजून 2-3 आहेत, सांगतो मी तुम्हाला. तर अशा बऱ्याचशा आहेत. तर त्यामध्ये पण तुम्ही काम करू शकता. प्रायव्हेट सेक्टर जॉब्स त्याच्यात अवेलेबल आहे, गव्हर्नमेंट जॉब्स त्याच्यात अवेलेबल आहे. हायर स्टडीज मध्ये तुम्ही जाऊ शकता डिप्लोमा केल्यावर. म्हणजे त्यानंतर तुम्ही डायरेक्ट BE सेकंड इयरला ऍडमिशन घेऊ शकता आणि तिथून मग तुम्ही BE झाल्यावर MTech, ME किंवा MS करायला परदेशात हे जाऊ शकता. स्वतः चा बिझनेस करू शकता किंवा स्वतः कोणता व्यवसाय करू शकता आणि किंवा स्वतःचा बिझनेस टाकू शकता. म्हणजे सेल्फ एम्प्लॉईड म्हणजे फक्त एकाने स्वतः जॉब करणे, आणि म्हणजे स्वतः काम करणे, आणि बिझनेस म्हणजे स्वतः जॉब देणे. तर जॉब मागण्यापेक्षा जॉब देणे हे केव्हाही चांगलं. सध्याच्या घटकेला आपण जॉब देणारे होण्याची जास्ती गरज आहे जॉब करणाऱ्यांपेक्षा. स्वतःचा छोटासा उद्योग तयार करून आपण ते करू शकतो. आता हे सगळे करिअर मी तुम्हाला सांगितले, शॉर्ट मध्ये सांगितले. पण आता हे करिअर निवडायचं कसं? तर निवडण्यासाठी आपली काय क्षमता आहे, आपली काय योग्यता आहे, आणि आपलं काय व्यक्तिमत्व आहे, ह्याकडे लक्ष देण्याची गरज असते. तर आता हे आपण बघणार कसं? ह्यासाठी मी पहिले अगदी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, एक टेस्ट असते. ती टेस्ट केल्यावर त्या गोष्टी कळतात. ती नाही केली, काही ती करण्याची, ती जर केली न करता केले तर तुम्ही 60 ते 65% बरोबर असू शकता. आताच काही दिवसापूर्वी, आता हे करिअर निवडताना टेस्ट घेण्याची गरज का? तर आताच काही दिवसापूर्वी एक आर्टिकल वाचण्यात आलं होतं. तुम्हाला आता IIT माहिती असेल. इंजिनिअरिंग मध्ये सगळ्यांचं स्वप्न असतं इंजिनिअरिंग करणाऱ्यांचं, की मी IIT मधनं इंजिनिअरिंग करायचं आहे. आणि त्याची क्लासेसही सगळीकडे असतात, तुम्हाला माहिती असते. तर ते IIT करायचं म्हणजे काय, त्याची खूप मोठी परीक्षा असते. ती एंट्रन्स एक्झाम आहे, त्यानंतर त्याची मेन्स एक्झाम. प्रफुल्ल सर, आप शायद म्यूट पे चले गए हैं. सर म्यूटवर आहात तुम्ही सर. हेलो. यस सर, यस सर. हाँ, अभी आवाज आ रही है सर, अभी आवाज आ रही है. कहाँ तक आई थी आवाज? सर अभी से आ रही है. नहीं, कहाँ से आपको आवाज नहीं आ रही थी? सर सेकंड पॉइंट जो आपला PPT मध्ये चालला होता ना, नाही, मी तिथपर्यंत. अच्छा, हा, ठीक आहे. कळलं. यस सर. कळलं. तर IITs मध्ये 2400 विद्यार्थी असे होते. 23 IITs मध्ये 2400 विद्यार्थी असे होते की जे पहिल्या वर्षानंतर ड्रॉपआउट झाले. 2 वर्ष मेहनत केली. 2 वर्षानंतर मेहनत केल्यावर त्यांना IIT मध्ये ऍडमिशन मिळाली. ऍडमिशन मिळाल्यानंतर ती विद्यार्थी ड्रॉपआउट झाले.
का झाले? त्याचा जेव्हा सर्व्हे करण्यात आला, त्या सर्व्हेमध्ये असं लक्षात आलं की 10 पैकी 7 विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट एरियाच इंजिनिअरिंग नव्हता. त्यांनी जे इंजिनिअरिंग घेतलं होतं ते कोणामुळे घेतलं होतं? आपण पहिल्या ज्या स्लाइड पाहिल्या की वडिलांचं पालकांचं प्रेशर, नातेवाईकांचं प्रेशर, सोशो इकॉनॉमिक प्रेशर, की समाजातली ही मुलांनी आपण 3 इडियट पाहिलाय. 3 इडियट मध्ये फरहानचे बाबा म्हणतात की कपूर साहब का बेटा कहाँ पढ़ रहा है? कपूर साहब का बेटा कहाँ पढ़ रहा है? पाहिलं असेल ना 3 इडियट्स. तर तसं आपण समोरच्याशी कंपेअर करून पालक लोक माझा पण मुलगा असा झाला पाहिजे हे बघण्याचा प्रयत्न करतात आणि तिथेच आपण चुकतो. पालक चुकतात असं नाही, पालकांचं स्वप्न असावं, नक्कीच असावं, पण मुलाची क्षमता पाहून त्याला कोर्स द्यायला पाहिजे. ते फरहानच्या बाबांसारखं व्हायला नको की माझा मुलगा पण आई मध्ये शिकायला जायला पाहिजे आणि त्यांचा मुलगा होता म्हणून मी माझ्या मुलाला टाकलं. माझ्या मुलाची कपॅसिटी काय होती? तर वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची कपॅसिटी होती. त्याची तिथे आवड होती आणि त्या आवडीप्रमाणे तो काम करतही होता. पण माझ्या आजूबाजूच्या लोकांमुळे मी माझ्या मुलालाही तिथे आयईसी मध्ये टाकलं आणि त्यानंतर आयईसी मध्ये टाकल्यानंतर मी माझा मुलगा शेवटच्या ठिकाणी पास होत गेला कारण त्याचं क्षमता होती पण इंटरेस्ट नव्हता. बुद्धी होती पण त्याला इंटरेस्ट नव्हता आणि त्या इंटरेस्ट नसल्यामुळे त्याची लेव्हल, शिक्षणाची लेव्हल कमी झाली. म्हणून इंटरेस्ट जिथे असेल तिथेच आपण त्यांना पाठवायला पाहिजे. नंतर आपण निवडत असलेल्या स्ट्रीमची संपूर्ण माहिती जाणून घ्या. आता आपण आपली क्षमता ओळखली, आपली योग्यता ओळखली आणि आपलं व्यक्तिमत्व ओळखलं. ते ओळखल्यानंतर आपण कुठेतरी नॅरो डाऊन झालो, कुठेतरी झिरो डाऊन झालो की मला आता सायन्सच घ्यायचं आहे. सायन्समध्ये मी किंवा मला इंजिनिअरिंग साठी म्हणून सायन्स घ्यायचा आहे. मग मी काय घेतोय? सायन्स घेतोय. मग मी काय घेतोय? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स घेतोय. मग मी जर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स घेतोय तर मला त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती जाणून घ्यायला पाहिजे. कारण मी शेवटी कितीही म्हटलं तरी मी 4 लोकांना विचारून ते घेतलेलं आहे. तर मला पण त्याची जाणीव असली पाहिजे, मलाही ते माहिती असलं पाहिजे. माझी योग्यता ते करण्याची आहे का? हे जोपर्यंत मी असेस नाही करणार, कारण मला माहिती आहे मी किती अभ्यास करतो. मी जर अभ्यास 100% करणार पाहिजे, कारण माझा जर इंटरेस्ट अवांतर गोष्टींमध्ये जास्ती असेल तर माझा आवाज येतोय? हो सर, येतोय सर, येतोय. थोडासा सर कट होतोय आवाज मध्ये मध्ये. ओके. तर आपल्या स्ट्रीमची माहिती पूर्णतः करून घ्यायला पाहिजे आणि त्याचबरोबर शैक्षणिक सल्लागाराची मदत घ्यायलाच पाहिजे. आता ही शैक्षणिक सल्लागाराची मदत म्हणजे काय? करिअर गायडन्स. करिअर गायडन्स म्हणजे काय? तर तुम्ही पुन्हा मी तेच सांगितलंय की एक ऍप्टिट्यूड टेस्ट द्यायची आणि ती टेस्ट देऊन आपल्या क्षमता, आपला कल जाणून घ्यायचा. ही साधारणतः 2.5 तासाची एक टेस्ट असते. वेगवेगळ्या टेस्ट अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. म्हणजे मी सांगतोय ती एकच टेस्ट असायला पाहिजे असं नाही. मार्केटमध्ये 2 तासाची पण टेस्ट असेल, मार्केटमध्ये 5 तासाची पण टेस्ट असेल. या सगळ्या गोष्टी तुम्ही देऊ शकता आणि त्याच्याकडनं तुम्ही जाणून घेऊ शकता की माझा ऍक्च्युअली कल कोणत्या बाजूनी आहे. आणि या ज्या टेस्ट आहेत, या प्रूव्हन टेस्ट आहेत, या साधारणतः 90% काम करतात. आपण आपली आवड आणि आवडीचे क्षेत्र ह्यावर भर देण्याची गरज असते. कारण माझ्या आवडीचं क्षेत्र असेल ना, आवड असेल तर मी त्याचा अभ्यासही तेवढ्याच आवडीने करतो आणि मी त्याच्यात त्या क्षेत्रामध्ये एक्सेल करतो. मग करिअर प्रॉस्पेक्ट्स काय? पण हे निवडता अजून एक गोष्ट, कारण सगळ्यात शेवटी आपण हे सगळं का करतोय? सगळं आपण आपलं करिअर बनवण्यासाठी करतोय. मग करिअर बनवणे म्हणजे काय?
की कशासाठी आपण करिअर बनवतो, तर आपल्याला शेवटी कुठेतरी स्टेबल व्हायचं असतं, पैसा कमवायचा असतो. अल्टिमेट एम प्रत्येकाचा पैसा कमवणे आहे. तर ते कमवायचं असतं, तर त्यासाठी त्या काही काही क्षेत्र अशी आहेत की जे थोडेस फार छोटे त्याची व्याप्ती ते पण बघण्याची गरज आहे. आणि जी स्ट्रीम आपण घेणार आहे त्याच्याशी त्याचा स्कोप आणि प्रॉस्पेक्ट हे जुळून येतात की नाही हे पण बघण्याची गरज आहे. आणि मग हे करण्यासाठी जर मला मेकॅनिकल इंजिनियर व्हायचं असेल किंवा मला समजा फिशरीज घ्यायचं असेल तर मी फील्ड व्हिजिट पण करण्याची गरज आहे. फिशरीज घेणं म्हणजे काय, तर तुम्ही साधारणतः बायोलॉजी साईडला जाणे. मग तुम्ही काय करणार, मग तुम्ही तिथे नर्सिंगसाठी करू शकता, BMLT करू शकता, DMLT करू शकता, त्यानंतर तुम्ही MBBS ला जाऊ शकता, BAMS करू शकता, BHMS करू शकता. म्हणजे MBBS डॉक्टर होऊ शकता, तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर होऊ शकता, तुम्ही होमिओपॅथ होऊ शकता, तुम्ही युनानी डॉक्टर होऊ शकता, तुम्ही इलेक्ट्रोपॅथीचे डॉक्टर फिजिओथेरपी या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तर मग त्यासाठी फील्ड व्हिजिट करण्याची गरज. मला जर समजा फिजिओथेरपी आवडते आहे, तुम्ही एखाद्या फिजिओथेरपी सेंटरमध्ये जाऊन त्याच्याशी बोलून सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या तरच मला जे काही माहिती आहे आणि ऍक्च्युअल काय आहे हे आपल्याला लक्षात येईल. मी तर डॉक्टरला मोठ्या गाडीतनं फिरताना पाहतो किंवा मी डॉक्टरला एक देवमाणूस समजतो म्हणून मला डॉक्टर व्हायचं आहे. पण आपण ऍक्च्युअली ते काय करतात, ते काय करून इथे आले आहे हे जर आपण त्यांच्याकडे जाऊन प्रत्यक्ष जाणलं तर जास्ती चांगलं राहील. कारण असं असतं की कोणतीही गोष्ट ही फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन घेतलेली चांगली असते. कारण मी तुम्हाला सांगणं की जा आणि ऍक्च्युअल डॉक्टरनी तुम्हाला सांगणं ह्यात खूप मोठा फरक आहे. तर म्हणून किंवा ऍक्च्युअली इंजिनियरनी तुम्हाला सांगणं की अरे इंडस्ट्रीमध्ये असं असं असतं, एखाद्या इंडस्ट्रीला व्हिजिट द्या आणि मग तिथे जाणून घ्या की प्रत्येकाचं काम काय असतं. ते जर तुम्हाला करता आलं तर त्यानंतर तुम्ही निवडलेला पर्याय हा तुमचा आयुष्यात एकदम परफेक्ट पर्याय ठरू शकेल. मग ह्यानंतर करिअर गायडन्स त्याची गरज का असते, तर आता इतकं मी जे तुम्हाला सांगितले, इतके करिअर घेतले, इतके कोर्सेसची नावं घेतली मी. शेवटी मी तर आतापर्यंत 50, 60, 70 कोर्सेसची नावं घेऊन घेतली. पण समोरच्या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, पुन्हा तेच आपण गोंधळलेलोच. म्हणून गायडन्सची गरज का असते, तर गायडन्स करताना काय होतं, मुख्य करून आवश्यक माहिती आणि सहाय्य प्रदान केलं जातं की मला घटकेला उत्तम इंजिनिअरिंग कॉलेजेस कोणते, मला जर समजा आता इमिजिएट ITI मध्ये जाऊन मला ITI मध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर कोणत्या ITI मध्ये जॉब प्लेसमेंट चालू आहे आणि कोणत्या स्ट्रीमला ITI मधले जे वेगवेगळे स्ट्रीम आहेत त्यामध्ये कुठे ऍडमिशन घेतल्याने इमिजिएट आपल्याला जॉब अवेलेबल होऊ शकतो. आपल्याला करिअर गाईड सांगतो. ज्या व्यक्तीला योग्य मदत निवडण्यास मदत. आता योग्य पर्याय म्हणजे काय, मी तुम्हाला बोलताना मगाशी सांगितलं की मला जर समजा सायन्स घ्यायचं असेल किंवा मला वेटरनरी डॉक्टर व्हायचं असेल. आता तुम्ही बरेचसे शेती प्रधान भागातली मुलं आहात, तुम्हाला प्रत्येकाने गायी जनावर सगळे बघितलेले आहेत, त्यांना होणारे आजार बघितलेले आहेत. तर मग समजा वेटरनरी डॉक्टर व्हायचं असेल किंवा वेटरनरी डिप्लोमा करायचा असेल तर त्यासाठी माझी ती क्षमता आहे का ते निवडण्यास गाईड मदत करतो. आणि महत्वाचं म्हणजे पालकांची इच्छा, तेच कपूर साहेब जे मी मगाशी सांगितलं तुम्हाला, फरांचे बाबा. तर पालक आणि मुलामधला जो करिअर कॉन्फ्लिक्ट असतो तो निराकरण ह्यामुळे होऊ शकतं. करिअर बद्दल उत्तम मार्गदर्शन मिळू शकतं
आणि महत्वाचं म्हणजे एक शैक्षणिक क्षेत्रामधील चालू घडामोडींबद्दल अद्ययावत माहिती मिळू शकते. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, नवीन शिक्षण पद्धती पुढच्या वर्षीपासून येणार आहे. त्या शिक्षण पद्धतीमध्ये आता मी इतकं इंजिनिअरिंग, डॉक्टर हे सगळं बोललो, पण तुम्ही म्हणाल की मला तर इंग्लिश वाचण्या लिहिण्यातच बराचसा प्रॉब्लेम आहे, तर मी समोर कसं जायचं? कारण आपल्या इथे इंग्लिश आणि गणित हे 2 किलर सब्जेक्ट समजले जातात, पण ते तसे नाही आहेत. ते एकदम एकदम सोपे सब्जेक्ट्स आहेत. पण आम्हाला ती भीती भरवण्यात आली आहे. अरे तुला इंग्लिश येणार नाही. मला एक सांगा की तुम्हाला मराठी कोणी शिकवलं? तुम्ही आजूबाजूचं ऐकून आई-वडिलांचं ऐकून नातेवाईकांचं ऐकूनच मराठी शिकले ना. तुम्ही हिंदी बोलणं कसे शिकले? आजूबाजूंचं ऐकूनच शिकले ना. तुम्हाला कोणी हिंदी शिकवलं नाही. तसंच इंग्लिश आहे. हिंदी तुम्ही चूक बोलत होते, मराठी तुम्ही चूक बोलत होते, पण बोलणं बोलता तुम्हाला आलं. तसंच इंग्लिशचं आहे. इंग्लिशही बोलताना तुमची चूक होऊ शकते. चुका करत तुम्ही समोर जाल आणि इंग्लिश सुद्धा जसं मराठी बोलता, जसं हिंदी बोलता, त्याच सारखं तुम्ही इंग्लिशही बोलू शकाल. तुम्ही मी जी पद्धत सांगितली तेवढंच फक्त करा. आपसात थोडंसं इंग्लिश बोलायला सुरुवात करा. चुकलं तर चुकलं. पण एक नेहमी लक्षात ठेवायचं, मी जेव्हा चूक करतो आहे, तर मला कुठेतरी खटकतं. माझ्या टीचरनी मला काय शिकवलं होतं, माझ्या शिक्षकांनी मला काय शिकवलं होतं आणि मी काय बोलतोय. त्यामध्ये थोडंसं गडबड झाली, की मी ॲक्चुअल काय बोलायला पाहिजे हे मला कळतं. तर मी सांगत होतो तुम्हाला शिक्षण पद्धती. तर आपली नवीन एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे इंजिनिअरिंग हे सुद्धा मराठीत शिकवणार आहेत. त्यामुळे आता इंजिनिअरिंगला घाबरण्याची गरज नाही. सगळे सब्जेक्ट्स इंग्लिशमध्ये आहेत तर चालू आहे की मेडिकल शिक्षण, पॅरामेडिकल शिक्षण आणि मेडिकलचं शिक्षण हे सुद्धा मराठी सर आवाज गेला तुमचा सर. आवाज गेलाय तुमचा. सर म्यूटवर आहात तुम्ही बघ. मित्रांनो, तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही आता विचारू शकताय सरांना किंवा चॅट बॉक्स मध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकताय. सेशन चालू आहे तोपर्यंत. येस सर. विक्रांत सर, आपण एक करूया. तुम्ही हा सर. प्रश्न एकत्रित करा आणि तुम्हीच कोणीतरी एक जण विचारा, म्हणजे ते त्याचं कलेक्शन प्रॉपर होऊन म्हणजे एकसारख्या प्रश्नाला पुन्हा पुन्हा उत्तरं द्यावी नाही लागणार. येस सर, शुअर सर, शुअर सर. हा, ठीक आहे. तर शैक्षणिक क्षेत्रातील चालू घडामोडींबद्दल अद्ययावत माहिती. तर हे तुम्हाला करिअर गाईड देऊ शकतो. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की नवीन शिक्षण पद्धती, तर तुम्ही जोपर्यंत इंजिनिअरिंग 12वी पर्यंत जाता तोपर्यंत नवीन शिक्षण पद्धती आलेली असेल. तुम्ही आज 9वी आणि 10वी मध्ये आहात, तर ही शिक्षण पद्धती 2 वर्षांनी आलेली असणार. त्यामुळे तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायला जाल तर तुम्हाला म्हणजे जर प्रॉपर ज्या स्पीडनी गव्हर्नमेंट ती पॉलिसी लागू करत आहे त्या स्पीडनी जर लागू केली तर तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंगला जाल तेव्हा ती मराठीमध्ये इंजिनिअरिंग असू शकतं. आणि लहान कोर्सेस तर ते आणतातच आहेत. म्हणजे मोठी कोर्सेस आणतायत तर लहान पण कोर्सेस त्याच्यात आणणारच आहे. जसं आता ITI मध्ये मराठी चालतं, त्यानंतर तुम्हाला डिप्लोमा मध्ये सुद्धा मराठी आणता येते. हे तुम्हाला कामी येऊ शकतं. पण तरी सुद्धा इंग्लिश भाषा ही थोडीशी यायला पाहिजे. कारण आज भारतामध्ये असं आहे, जरी तुम्ही आपली लँग्वेज मराठी भाषा वापरत असाल तरी खूप साऱ्या गोष्टी ह्या इंग्रजीतनच होतात.
त्यामुळे इंग्रजी, मी तुम्हाला इंग्रजी शिकाच असं म्हणत नाहीये, पण थोडंसं नॉलेज असणं गरजेचं आहे. आता मी जी चाचणी बोलत होतो, कल आणि क्षमता चाचणी, ही काय आहे? तर तुम्हाला गाईडन्स हवा असेल तर ही चाचणी देणं गरजेचं असतं. 10वी किंवा 10वी झालेली मुलं ही चाचणी देऊ शकतात. चाचणी ही 2.5 तासाची असते. मी ज्या चाचणीबद्दल बोलतोय, मी फक्त त्याचीच माहिती देतो आहे. बाकीच्या ज्या चाचण्या असतील त्या त्याच्याबद्दल त्याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया वेगळा असू शकतो. या चाचणीसाठी कोणतीही पूर्वतयारी करण्याची गरज नाही. महत्वाचं म्हणजे कोणताही अभ्यास न करता देण्याची परीक्षा आहे ही. तुम्ही यायचं, जिथे तुम्ही परीक्षा देणार असाल तिथे जायचं, ती परीक्षा ऑन करायची आणि ती परीक्षा द्यायला लागायचं. अभ्यास करण्याची गरज नाही. ही चाचणी मराठी आणि इंग्रजी भाषेत अवेलेबल आहे. तुम्ही कोणत्याही 2 पैकी एका भाषेत देऊ शकता. ऑनलाईन आहे, त्यामुळे तुम्ही घरनं देऊ शकता. पण ही चाचणी असं असतं, जरी ऑनलाईन आहे तरी एका सेंटरवर जाऊन द्यावी लागते, कारण ही पूर्ण गाईडन्स बेस्ड चाचणी आहे. या चाचणीमध्ये 17 छोट्या टेस्ट आहेत. ज्या टेस्ट तुम्ही जर दिल्या तर ती टेस्ट कशी द्यायची, प्रत्येक टेस्ट कशी द्यायची हे सांगण्यासाठी एक इन्स्ट्रक्टर तुमच्या बरोबर असेल आणि ती टेस्ट तुम्ही समजल्यावरच ती टेस्ट देऊ शकता. प्रत्येक टेस्टचं ड्युरेशन 2 मिनिट ते 8 मिनिट असं आहे. गायडन्ससाठी विद्यार्थी आणि पालक यांचं एकत्रित येणे गरजेचं आहे. आता त्याचे जे स्कोर्स येतात ते स्कोर्सचं ऍक्च्युअल अनालिसिस असतं. कसं अनालिसिस करणार? तर त्याचे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की रिझनिंग म्हणजे पलीकडच्या स्लाइड मध्ये आहे की चाचणीमध्ये काय बघण्यात येतं. आकलन क्षमता. आकलन क्षमता म्हणजे काय? काय नाही, आता चालू आहे काय? तर्क विज्ञान, तर्क विचार, अंक ज्ञान, अवकाश बोधन, तात्विक वैचारिक कल आणि स्वामित्व. आता याला इंग्लिश मध्ये कॉग्नेटिव्ह एबिलिटी, रिझनिंग एबिलिटी, न्यूमरिकल एबिलिटी, स्पेशल एबिलिटी, नॉलेज ओरिएंटेशन, पॉवर ओरिएंटेशन असं म्हणतात. या गोष्टींवर ही चाचणी आधारित असते आणि त्याच्या परमिटेशन कॉम्बिनेशनवर त्याच्यात तुमचे जे मार्क्स असतात, जो स्कोर असतो, त्या स्कोरच्या बेसिसवर असं सांगण्यात येतं की तुम्ही सायन्स करू शकाल का, आर्ट्स करू शकाल, कॉमर्स करू शकाल, ही बेसिक गोष्ट सांगण्यात येते. पण जेव्हा तुम्ही 12वी होता त्यानंतर ही चाचणी दिली तर 12वीचा स्कोर आणि या चाचणीचा तेव्हाचा स्कोर बघितल्यावर तुम्हाला हे सांगितलं जाऊ शकतं की तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर व्हाल की इलेक्ट्रिकल इंजिनियर व्हाल की तुम्ही MBBS साईडला जाऊ शकता, तुम्ही आयुर्वेदला जाऊ शकता की तुम्ही होमिओपॅथला जाऊ शकता की तुम्ही 10वी नंतर तुम्ही ITI केलं असेल, ITI केल्यावरही तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊ शकता का. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, छोट्या मोठ्या गोष्टी त्याच्यातनं सांगण्यात येतात. आता तुम्ही 9वी आणि 10वी चे विद्यार्थी आहात, तर 10वी ही मी जस्ट करिअरशी संबंधित नाही पण विद्यार्थ्यांशी संबंधित असल्यामुळे मी एक छोटीशी स्लाइड टाकली आहे की काय लक्षात असायला हवं. 11वीत 10वी पेक्षा जास्त टक्केवारी घेण्याचा प्रयत्न असला पाहिजे. 12वीत 10वी पेक्षा कमीत कमी 5 ते 10% तरी जास्ती गुण मिळवण्याचा प्रयत्न असला पाहिजे. संगणक क्षेत्रात कौशल्य प्राप्त करावे, म्हणजे तुम्हाला थोडंसं कॉम्प्युटरचं नॉलेज असणं गरजेचं आहे. कॉमर्स घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी टॅलीमध्ये कौशल्य प्राप्त करावे. आजकाल सगळीकडे टॅली पॅकेज हे कॉमन झालेलं आहे, त्यामुळे टॅली येणं थोडंसं गरजेचं आहे. चालू घडामोडींबद्दल अद्ययावत ज्ञान ठेवणे गरजेचे आहे. म्हणजे पेपर वाचन सतत असणे किंवा साधारणतः वेगवेगळे न्यूज चॅनल्स एकदम पाहणे, म्हणजे जस्ट सर्फ करत एकच एक चॅनल पाहिला तर तुमचा ब्रेन तो चॅनल जे सांगताय तेच विचार करायला लागतो. प्रत्येक वेगवेगळे चॅनल सर्फ करून पाहणे. आणि महत्वाचं म्हणजे रेग्युलर आयुष्याचा एक अंग करायचा आहे, ते म्हणजे टाइम मॅनेजमेंट आणि स्वतःचा गोल आणि कॉल हे दोन्ही सेटिंग. आता कॉल सेटिंग आणि गोल सेटिंग म्हणजे काय, मी गोल लिहिलेलं नाही तिथे.
काय आहे ते? तर गोल सेटिंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तुम्ही गोल तुम्हाला काय करायचं आहे, आज तुम्ही काय करणार आहे. आणि कॉल सेटिंग म्हणजे काय? तर ते म्हणजे की मला इमिजिएट आलेली गोष्ट, मला आई-बाबांनी सांगितलं की मला हे काम करायचं आहे, पण माझ्या टाईममध्ये ते बसत नाहीये. पण हा माझा इमिजिएट अर्जंट कॉल आहे. तो मला त्या पूर्ण टाईम मॅनेजमेंटमध्ये बसवायचा आहे. दॅट इज कॉल सेटिंग. आणि गोल सेटिंग हे रोजचं रोज गोल सेटिंग असलं पाहिजे. 2 तऱ्हेचे गोल सेटिंग असतात. लाँग टर्म गोल सेटिंग, शॉर्ट टर्म गोल सेटिंग आणि पर डे गोल सेटिंग. पर डे गोल सेटिंग कोणतेही 5 गोष्टी मी आज सर्ट्स गणितातला सर्ट्स कंप्लीट करीन. मी आज भूगोलाचा पहिला धडा कंप्लीट करीन. हे माझं आजचं गोल सेटिंग आहे. सर तुमचे असे 5 छोटे-छोटे गोल्स घ्यायचे आणि ते सेट करायचे आणि ते कंप्लीट करायचे. त्याशिवाय झोपायचं नाही. विद्यार्थ्यांसाठी हे स्पेसिफिकली मी सांगतोय. हे आजच्या विषयाशी संबंधित नाही आहे. तरी सुद्धा मी एक रोजचे अभ्यास करणारे विद्यार्थी आहात म्हणून ते सांगतो आहे. सर सांग ना काय करायचं. हॅलो लक्ष सर. द्या. आणि टाइम मॅनेजमेंट स्वतःचा एक टाइम टेबल करायचा. आपण 24 तास घड्याळीमध्ये 24 तास असतात. त्यापैकी 9वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना 8 तासाची झोप अत्यावश्यक आहे. ती घ्यायचीच. त्याच्यामध्ये कुठेही कुचराई करायची नाही. उरले किती तुमच्याजवळ? तुमच्याजवळ 16 तास उरले, 16 तास. मग या 16 तासात तुम्ही काय करणार? 16 तासामध्ये तुमच्याजवळ किती काय काय करायचं आहे त्याची लिस्ट असेल. की मी सकाळी उठतो, मी समजा 5 वाजता उठतो, 6 वाजता उठतो, तुमची उठण्याची झोपण्याची वेळ प्रमाणे उठण्याची वेळ असेल. ठीक आहे. तर मी ज्या वेळेला उठतो, समजा आपण एक ॲव्हरेज टाइम धरून चालू, मी 7 वाजता उठतो. मग 7 वाजता उठून माझे प्रातर्विधी होतात. ते झाल्यावर मी पेपर वाचतो. त्यानंतर मी अंघोळ करतो. मी ब्रेकफास्ट करतो. त्यानंतर मी अभ्यास करतो किंवा माझी शाळा असते. माझी ट्युशन असतात. ट्युशन क्लास असतात किंवा मी स्वतः अभ्यास करतो. हे झाल्यावर मला माझ्या घरच्यांना मदत करायला घरचा जो बिझनेस असेल त्याच्यात जावं लागतं किंवा शेतीवर जावं लागतं किंवा मला काही घरची कामं करावी लागतात. ते नंतर एवढं सगळं तुमच्याजवळ आहे. ह्याचे किती तास असतात ते मोजायचे. तरी सुद्धा हे सगळं केल्यावरही तुमचं 2 वेळचं जेवण, 2 वेळचा ब्रेकफास्ट, 2 वेळचा चहा, म्हणजे चहा, कॉफी जे काही दूध तुम्ही पीत असाल, ते जे काही करत असाल, या सगळ्याला लागतात 2 तास. प्रातर्विधी, अंघोळ वगैरे सगळं त्यात आलं. तुम्ही टाइम टू टाइम मॅनेज केला तर 2 तासाच्या वर लागत नाही. मग किती राहिले तुमच्याजवळ? 16 तास होते. 16तनं 2 तास गेले. तुमच्या खेळण्यासाठी 2 तास काढून टाका. तुमच्याजवळ 14 तास उरले. 14 तासांमधनं तुम्ही तुमचे घरची कामं, आई-वडिलांना मदत 8 तास काढून टाका. किती झाले? 14तनं 8 गेले 6 तास. तर 6 तास तुमच्याजवळ अवेलेबल आहे अभ्यास करायला. या 6 तासामध्ये तुम्ही स्वतःचं करिअर उत्तम डेव्हलप करू शकता. आता हे 6 तास तुम्हाला टप्प्याटप्प्यामध्ये घालायचे आहे. असा तुमचा रेग्युलर टाइम टेबल असायला पाहिजे. रेग्युलर गोल्स असायला पाहिजे. रोज 5 गोल सेट करायचे आणि ते अकम्प्लिश करायचे. ते गोल अकम्प्लिश केल्यावरच मी झोपणार, मी जेवणार, जे काही तुमचा नियम असेल ते करायचा. आणि अजून एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो. 10वी 11वी 12वीचे विद्यार्थी आहात तुम्ही, 9वी 10वीचे सॉरी विद्यार्थी आहात, की रोज 5 ते 10 मिनिट मांडी घालून, पाठीचा कणा ताठ करून, जसे ऋषीमुनी बसतात तसं बसायचं. मी रामदेव बाबा म्हणत नाही आहे. मी तुम्हाला अनुलोम विलोम करा म्हणत नाही आहे. पण ताठ बसून शांतपणे ज्या कोणत्या देवाला मानत असाल, नसाल मानत, ज्या कोणाला मानत असाल त्यांची नजर समोर, त्यांचा इमेज समोर ठेवायचा आणि शांतपणे बसायचं. हे फक्त 5 ते 10 मिनिट. तुमची मेमरी रिटेन्शन इतकं वाढेल हे जर तुम्ही केलं तर.
हे जर मला तुम्ही केलं आणि 1 महिन्यानी मला सांगा तुम्ही की तुमची मेमरी पॉवर वाढली की नाही. तुम्हाला जर काही विसरायला होत असेल ते विसरणं बंद होईल. आणि त्याही पेक्षा जमलं तर सकाळी 5:30-6च्या दरम्यान उठून सूर्योदयाच्या वेळेस जर समजा 10 मिनिटं गच्चीत, अंगणात कुठेही बसून तुम्ही सूर्यप्रकाश अंगावर घेऊन जर हे केलं तर ह्यापेक्षा उत्तम गोष्ट दुसरी कोणती नाही. तुमची इम्युनिटी पण वाढेल. सर विक्रांत बोलतोय. हा हॅलो. बोला सर. हा सर, एका विद्यार्थिनीचा आपला एक प्रश्न आहे की एअर होस्टेस मध्ये करिअर असतं का? हो. किंवा मग तिला असं विचारायचं असेल की ते करिअर करण्यासाठी काय करावं लागेल? बरं. एअर होस्टेस म्हणजे हे करिअर शॉर्ट टर्म करिअर आहे. हे लॉंग टर्म करिअर नाही आहे. साधारणतः एअर होस्टेस होण्यासाठी तुम्ही कोणतंही ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. इंग्लिशवर कमांड असावी लागते. दुसरं म्हणजे तुमचं ॲप्टिट्यूड चांगला असला पाहिजे आणि प्रसंगावधानी असलं पाहिजे. यांच्यात छोट्या इंटरनल टेस्ट असतात. तुम्ही सायन्स, मॅथ्स, सायन्स, आर्ट्स, कॉमर्स काहीही घेऊ शकता. त्यांच्या इंटरनल टेस्ट असतात. प्रत्येक अकॅडमीज असतात यांच्या वेगवेगळ्या आणि त्यांच्या मार्फतच रिक्रुटमेंट होतं. काही एअरलाइन्सचे स्वतःचे ट्रेनिंग सेंटर्स आहेत. जसं जेटचं होतं. जेट आता पुन्हा सुरू होणार आहे. बंद झालं होतं मध्ये, आता सुरू होणार आहे. त्यांची स्वतःची अकॅडमी होती. तर तिथे त्यांचं ट्रेनिंग व्हायचं. तर या ज्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स आहेत त्या स्वतःचे क्रायटेरिया ठेवतात आणि त्याप्रमाणे तुम्ही ते करिअर करू शकता. त्याचे कोर्सेस एक साधारणतः त्याची फीज एक 70-80 हजार रुपये फीज असते. 1 वर्षाचं ट्रेनिंग असतं. त्यानंतर त्याचं प्लेसमेंट असतं. पण चांगली इन्स्टिट्यूट असेल तरच प्लेसमेंट मिळू शकतं. अदरवाईज प्लेसमेंट मिळणं खूप कठीण होतं. आणि आपले असं असतं की प्लेसमेंट तुम्ही पास आउट झाल्यानंतर 1 वर्ष जर समजा विदाऊट प्लेसमेंट राहिले तर एअर होस्टेससाठी ते खूप कठीण होतं नंतर नोकरी मिळणं. त्यामुळे हे करिअर जर निवडायचं असेल तर अगदी व्यवस्थित विचार करून निवडा. करिअर चांगलं आहे पण हे शॉर्ट टर्म आहे. हे साधारणतः मुलगी हे जर करिअर एअर होस्टेस म्हणून राहायचं असेल तर मुलगी जर करिअर निवडणार असेल तर ते 10 वर्षाच्या वर नाही, हे समजून घ्या. मुलगा असेल तर त्याला शिफ्ट होऊ शकतो तो एअर होस्टेस टू ग्राउंड वर्कवर. पण मुलींसाठी ते 5 ते 10 वर्षाच्या वर नाही. धन्यवाद सर. श्रावणीला कदाचित सरांच्या मार्गदर्शनातून उत्तर भेटलं असेल की एअर होस्टेस संदर्भातील तिच्या प्रश्नाचे. अजून काही आपले मित्रमैत्रिणी जे आहेत त्यांना काही प्रश्न असतील तर तुम्ही म्यूट काढून लगेच सरांना विचारू शकता, किंवा ज्यांना नेटवर्क इश्यू असेल ते चॅट बॉक्स मध्ये सुद्धा प्रश्न टाकू शकतात. कुणाला काही प्रश्न आहेत का? एक चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला एक गुगल फॉर्मची एक लिंक दिसत असेल. त्या लिंक वर जाऊन तुम्हाला तो गुगल फॉर्म भरायचा आहे आणि तो भरल्यावरती तुमच्या लक्षात येईल की काय काय गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, जेणेकरून आम्हाला भविष्यात तुम्हाला चांगल्या रीतीने अजून कशा प्रफुल्ल सर असतील किंवा इतर काही मार्गदर्शक आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्हाला करिअर गायडन्स साठी कशा रीतीने चांगलं मार्गदर्शन करता येईल त्या संदर्भात तो गुगल फॉर्म आहे. तर माझी सर्व सहभागी असलेल्या मित्रांना विनंती आहे की तो गुगल फॉर्म तुम्ही चॅट बॉक्स मधील लिंक वर जाऊन भरायचा आहे. स्क्रीनवर तुम्हाला सरांचे कॉन्टॅक्ट नंबर पण दिसत असतील, मेल आयडी आहेत. तर त्यांच्यावरही तुम्ही संपर्क साधून वैयक्तिकरित्या माहिती घेऊ शकता अजून चांगल्या रीतीने. सायली ढवळेचा प्रश्न आहे की सर इंजिनिअरिंग संदर्भात काही इन्फॉर्मेशन सांगा. आप लोग सब गूगल फॉर्म को जरूर भर दीजिएगा. जितने भी बच्चे आज यहाँ पे हैं, आप प्लीज गूगल फॉर्म भर दीजिएगा. इससे हमें आज के सेशन के बारे में भी पता चलेगा और ये भी पता चलेगा कि आपको प्रफुल्ल सर का और कहाँ पे गाइडेंस का जरूरत है. तो हम ऐसा भी कर सकते हैं कि हमें जब पता चलेगा कि आपको क्या करने की इच्छा है, क्या आपको भविष्य में बनना है, तो वैसा हम
सर के साथ आपका अलग से भी सेशन लगवा सकते हैं। तो आप लोग प्लीज अपना जो भी क्वेश्चन है वो भी पूछें म्यूट हटा करके, और ये गूगल फॉर्म जरूर भर दें आप लोग।